हे असं नवाद्या काढू शकता. इकडं कोंड आहे कसं आहे तर राम राम मित्र, स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला मग पाहूया. आज आपली मेंढरं तिकडं कोंडाईबारी घाटाकडे चरायला जाणार आहे. तर आपण तुम्हाला कोंडाईबारी घाटचा व्ह्यू दाखवणार आहे. चला मग आता चरत चरत मेंढरं तिकडेच जात आहे. तर बघू शकता मित्रांनो, हा आपला हायवे रोड आहे. सुरत धुळे जाणारा रोड आहे हा. तर हा बघू शकता इकडं कोंडाईबारीचा घाट आहे. हा पाहू शकता, हे बघ, हा पूर्ण कोंडाईबारीचा घाट आहे. बघू शकता नजारा बघ कसा आहे. एकच नंबर दिसतोय नजारा पण आपल्याला. इकडं पाहू शकता हे बघ. आणि अतिशय म्हणलं म्हणजे पूर्ण पाऊस चालू आहे. हे बघू शकता इकडं, हे पाय नजारा कसा आहे, खालचा व्ह्यू एकच नंबर आहे. बघू शकता इकडं. आणि आपण जर पाहिलं तर इकडं सगळी झाडी, हे बघू शकता इकडं पुन्हा डोंगर आहे. माणसाला चालायला जागा नाही एवढी अशी झाडी एकदम. आणि हा कोंडाईबारीचा घाट म्हणून असा एक प्रचंड करला जातोय. पहिलं अतिचव एकदम छोटा रोड होता, पण नुसती एकच गाडी निघायची एवढा रोड होता. आणि आता हा पाहू शकता केवढी गाडी डबल केलं गेलं आहे आता डायरेक्ट. तर चला मग पाहूया कसं काय होतंय पुढं. चला मग आपण आता फायनली पहिला कोंडाईबारीचा घाट पण आपण दाखवलाय. आता आपले मेंढरं फिरले ते घराकडं. तर चाललोय आपण आता घराकडं. तर चला मग जाऊया आता घराकडं. दिवसभर मेंढरं जाडीने चारून आता चाललोय आता घराकडं. चला मग. ही आपल्याला घराकडे जाताना आहे ना, आपल्या मेंढराचं पण काम झालं नव्हतं आज. तर आपण हे असं नवाद्या काडीलच्या राखील जाग्यांनी घेऊन आलतो मेंढर. तर मस्त चारा होता, हे बघू शकता. आणि हा पूर्ण म्हणलं म्हणजे फॉरेस्ट आहे. हे बघा इकडं पूर्ण नवाद्या काडील, हा म्हणलं म्हणजे इकडं पुरा फॉरेस्ट आहे. आणि फॉरेस्टामध्ये सरकारी लोक आपल्याला त्रास देतात, मेंढर चढू देत नाही. आणि इकडं लोक अक्षरशः वावरं काढून जगताय, हे बघू शकता. आणि आपले थोडेसे फॉरेस्टात मेंढर गेले का काय बी तक्रार वगैरे करत असतात. आणि हे इकडे लोक, हे मी काय म्हणतो, इकडे लोक पोटाची, इकडे लोकांनी नवाद्या सगळे वावरं काढून इकडं ताबा बसवून लावलाय. आणि यांच्याकडे कोण ध्यान देत नाहीये. आणि आपल्या मेंढपाळाकडं सगळे ध्यान देत असतात. असा पण सरकार आहे. बघू शकता हे बघा एवढी पिकं झालेली इकडं. आता हे पूर्ण नवाद्या काढलेल्या आहे इकडं. सगळ्या नवादीचे इकडं लोक अक्षरशः ताबा बसवत आहे. फॉरेस्टाच्या जमिनीमध्ये लोक ताबा बसवत आहे. त्याला सरकार काही बोलत नाही. आणि आपले मेन आपण पावसाळ्यामध्ये 2 महिने येत असतो, त्याला पण लोक आपल्याला त्रास देतात. फॉरेस्टवाले सरकार लोक आपले मेंढर चरू देत नाही. तंगड मारपीट हाणमार करतात. आपल्या मेंढरांना जागा नाही चारायला. आपण पुढं पण आपण येत अक्षरशः असं करतात. पावसाचे सगळे आपले हाल असतात. हे बघू शकता. आता सध्या सुद्धा पुन्हा पाणी चालू आहे वरून. आणि आता इकडं नवादेवाला एक पण नाही आहे, म्हणून आपल्याला चारायला चान्स भेटलाय. नाही तर इकडे नवादेवाले पण मेंढर आपल्याला चारू देत नाही आहेत. बघू शकता पूर्ण नवादीच इकडनं, जिकडून दोन्ही साईडकडून नवादी, इकडं पण नवादी आहे आणि इकडं पण नवादी आहे.
त्याच्या मधात आपण मेंढर चारतोय. तर चला मग जाऊया आता घराकडं, आपल्याला पण घराकडे जायचा टाइम झाला. चला मग. तर काही आले आपले मेंढर आता घरी. तर बघू शकता पूर्ण पाणी चालू आहे बघ, पूर्ण पाऊस चालू आहे. हे बघू शकता कसं आहे आमचा उघड्यावरचा संसार. हे कसं आहे इकडं बघू शकता, पूर्ण पाऊस चालू आहे. हे बघू शकता पूर्ण पाऊस आहे, पुरा पाणी चालू आहे अख्खा दिवस भरणाचा. ते बघू शकता. आता आपण आता घरी आलो. बघू शकता इकडं पण आमचा हा उघड्यावरचा संसार. तर हा आमची खुशा, या आमची खुशा कशी हसतीये बघू शकता. तर चला मग गाईस, भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये.